चौकोनी कागदापासून प्रिझम कसा बनवायचा ते आपण बघूया. याकरता पाहिजे एक 20 सेंटीमीटर बाय 20 सेंटीमीटरचा कागद आणि एक पेन. पहिले कागदाच्या दोन बाजूंना मध्यबिंदू मार्क करूया, म्हणजे अर्ध्यात गडी घालूया. पेनाने ते बिंदू मार्क करू. आता कपाटाच्या दरवाजासारखे दोन घड्या घालूया, एक डावीकडनं आणि एक उजवीकडनं मध्यभागापर्यंत. त्यांना पण घडी घालूया. मग खालची बाजू मध्यापर्यंत आणू, त्याला घडी घालू. आता खालची कड वरपर्यंत आणून आपण मध्यभागी एक घडी घालूया. कागद उपडा पाडून आता आपण एक तिरकी घडी घालणार आहोत, फक्त डाव्या बाजूला. त्याचप्रमाणे आपण अजून एक घडी घालूया, तिरकी, परत फक्त डाव्या बाजूला. ह्या दोन तिरक्या घड्यांप्रमाणेच आपण अजून दोन करणार आहोत, त्याच्याच वरच्या चौकोनांमध्ये, एक डावीकडे आणि एक उजवीकडे. ह्या तिरक्या घडीच्या मापाप्रमाणे आपल्याला नवीन दोन घड्या घालायच्या आहेत, म्हणून मग त्या घडीलाच आपण एकदा दुमडून घेऊ आणि ती जिथपर्यंत पोचते तिकडे एक छोटी घडी घालूया. एकदा डाव्या बाजूला आणि मग तसंच उजव्या बाजूला. घडी घालून मार्किंग करायचंय. पेनाने पण आपण ते मार्क करू आणि मग तिकडे दुमडून घेऊ. आता सगळा कागद आपण गोळा करणार. आणि वरची बाजू खालती खोचून घेणार. त्याला नीट एकदा आकार द्या आणि झाला तयार प्रिझम. कात्री पण नाही वापरली, ग्लू पण नाही वापरला, नुसत्या एका चौकोनी कागदापासून बनवला याला आपण. आता ह्याच्याशी आपण खेळू शकतो.